नको ब्रह्मस्थिती आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मस्थिती आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव। तू देव की भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त देव ऐसे करी, मी भक्त देव ऐसे करी। आई मज रूप गोपिका रम, नावी मज रूप गोपिका रम, नावी मज रूप गोपिका रम, नावी मज रूप गोपिका रमण। हे उदे चरणावरी माता, हे उदे चरणा भरे माता, हे उदे चरणा भरे माता। पाहिन श्रीमुख देईन लिंगन, पाहिन श्रीमुख देईन लिंगन, पाहिन श्रीमुख देईन लिंगन, पाहिन श्रीमुख देईन लिंगन। जीवनी मनोन करीन, जीवनी मनोन करी, जीवनी मनोन करी। दावी मज रूप गोपिका रम, नावी मज रूप गोपिका रम, दावी मज रूप गोपिका रम, नावी मज रूप गोपिका रमण। हे उदे चरणावरी माता, हे उदे चरणावरी माता, हे उदे चरणावरी माता। ओ सीता सांगेन हित भुजमा, ओ सीता सांगेन हित भुजमा, सीता सांगेन हित भुजमा, ओ सीता सांगेन हित भुजमा। होय सुनी एकांती सुख घोषी, बाई सुनी एकांत सुख गोष्टी, बाई सुनी एकांत सुख गोष्टी। दावी मज रूप गोपिका रम, नावी मज रूप गोपिका रम, दावी मज रूप गोपिका रम, नावी मज रूप गोपिका रमण। हे उदे चरणावरी माता, हे उदे चरणावरी माता, हे उदे चरणावरी माता। कामने यासीन लावी उशीर, लोकांमध्ये याचे मला जे उशीर, कामने यासीन लावी उशीर, लोकांमध्ये याचे नवे उशीर। माझे अभ्यंतर जाणून या, माझे अभंकर जाणूनिया, माझे अभंकर जाणूनिया। दावी मज रूप गोपिका रमण, नावी माझे रूप गोपिका रमण, रूप गोपिका रमण, नावी माझे रूप गोपिका रमण। हे उदे चरणावरी माता, हे उदे चरणावरी माता, हे उदे चरणावरी माता। मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, विठ्ठल 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 विठ्ठल। टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा, विठ्ठल 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 विठ्ठल। हरी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी। दावी मज रूप गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा। पाहिन श्रीमुख देईन लिंगन, पाहिन श्रीमुख देईन लिंगन, जिव्हे निंबलोन करीन। दावी मज रूप गोपिका रमण, ठेवू दे चरणावरी माथा। पुसिता सांगीन हित गुज मात, पुसिता सांगीन हित गुज मात, पैसोनी कांती सुख गोष्टी। दावी मज रूप गोपिका रमण, ठेवू दे चरणावरी माता। तुका म्हणे यासीन लावी उशीर, तुका म्हणे यासीन लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या। दावी मज रूप गोपिका रमण, ठेवू दे चरणावरी माता। पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंग करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंग करू प्रथम नमः। सरे चरणा संतांची, तू चरे चरण संतती, तू चरे चरण संतती।
जिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जय अद्या वेद बुद्धिवाद्या जय जय सस विद्यात रूपा दिवा तुझे गणेश सकल अर्थमती प्रकाश मने निवृत्तीदासु अवधार जोजे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु पाय तुझे दोन्ही विठाला विठाला नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करे प्रस्तुत प्राप्त घटिका तुम्हा सर्व साधक माईबापांच्या जमलेल्या सर्व भक्तिमती माता भक्तिमती पिता तुमच्या सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग देवोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारायांचा हा 5 चरणाचा गोड उत्कृष्ट चिंतनी अभंग देवाकडे आज त्या ठिकाणी या बाळाकरता मागणी काय करायची असा केव्हापासून विचार करत होतो हा अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल आई वडिलांनो अभंगाचं चिंतनही गोड आहे अभंगाचा भावार्थही गोड आहे अभंगाचा एक एक शब्दाकडे लक्ष द्या मी अभंगाला सोडून बोलणार नाही कारण की आता वायबारा बोलणारे जास्त झाले बरं का बाबा स्वतःलाच काही उमजत नाही दुसऱ्याला बी उमजू देत नाही आणि त्यांचीच भरती जास्त आहे आता बरं का गाथे कशा करता भरून ठेवले गाथे भरून ठेवले कशा करता इकडचं तिकडचं सांगण्याकरता बाबा सांगायचे अरे टाइम वाया घालू नको हिताचं सांग तुझ्या समोर जे बसलेले आहेत ते संसार सोडून बसले आहेत या गोष्टी सांगण्याकरता नाही या गोष्टी तर प्रत्येकाला माहिती आहे 2 रुपयाला पेपर येतो ना त्याच्यामध्ये सर्व सकाळी वाढतात येतं याच्यामध्ये आणि आज काय झालं महाराज हमें तो आपनोने लुटा पुढे माहिती का तुम्हाला काही बोलत नाही हमें तो आपनोने लुटा पैरों में कहा दम था है का नाही गोड चिंतन आहे महाराज हे जे आपल्या आवती भोवती फिरतात ना हेच गद्दार आहे लक्षात ठेवा हे जे आपल्या आवती भोवती फिरतात ना हेच गद्दार आहे काल एका ठिकाणी चिंतनामध्ये ऐकत असताना मला इतकं बरोबर परफेक्ट मी बाबांना बोलत होतो आम्ही जो दुपारी विचार विनिमय झाला तेव्हा सत्संगाच्या गोष्टी होत होत्या तेव्हा आणि मी सकाळपासून आलो तेव्हापासून या हंस बाळाच्या आणि वाढदिवसाला अवश्य चिंतन सोडायला कोणता अभंग घ्यायचा काय करायचं कसं त्या ठिकाणी मात्र ते बाबांनी बुद्धी दिली सहज माझ्या मनामध्ये आलं अजून हा अभंग मी आजच या त्याचा विचार केला आता या ठिकाणी पहिल्यांदाच घेतोय विठ्ठल विठ्ठल हंस त्याचं नाव आहे मला वाटतं 5 वर्ष आहे ना 5 वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये मला वाटतं माझं 2 वर्ष या ठिकाणी येणं झालंय 3 वर्ष मागच्या वर्षी मी होतो वाटतं या ठिकाणी आणि हे याही वर्षी मला आमच्या भाऊंनी आमंत्रित केलं आणि तुम्हाला सर्व सज्जन माईबापाच्या दर्शनाचा योग आला आता जास्त टाइम नाही जाता मला भाऊंनी सांगितलं पण 4:45 वाजेपर्यंत तुमचा टाइम आणि मी टाइमाचा खूप पक्का आहे बरं का मला जो टाइम सांगितला त्या टाइमाच्या बाहेर मी जात नाही मला दिलाय टाइम 4:45 वाजेपर्यंत आता 4:45 वाजेपर्यंत काय गोष्टी करायच्या तर आता अभंगाकडे आपण जायचंय जमलेले सर्व आज या ठिकाणी सकाळपासून काही मंडळी रात्री येऊन गेले ते काय प्रेम आहे बा तुमच्या गावावर है ना काय प्रेम आहे तुमच्या गावावर काही लोक उद्घाटन होऊन जातात मी तर उद्घाटन झालो तेव्हा आलो पण काय बाकीच्यांचं प्रेम आहे रातपासून तुमच्या इथे हजारो मंडळी आहे का नाही खरंच मानावं लागेल मी एका ठिकाणी आता सांगत होतो बाबा मला पयास खेळायला जायचंय म्हणतो इकडे पयास खेळ नाही मला ते सब गाणं येत नव्हतं मला पयास खेळायला जायचं तर म्हणजे भाऊ इकडे पयास खेळायला ये विचार केला मग ती पत्रिका पाहिली आता सबगाव नाव येत नाही मला खरं सांगतो हे मानणारी बरं का पयास खेळा आता ते वेळेच्या वेळेस बाबांनी मला एक सप्ताहामध्ये कार्यक्रम दिला होता तेव्हा मी लोकांना सांगतो पयास खेळायला माझा कार्यक्रम आंबोडेमध्ये पयास खेळा कुठे तसंच सांगायचं मी लोकांना सबगहाण आहे का नाही तीर्थक्षेत्र या सबगहाण नगरीमध्ये जवळजवळ 5 वर्षापासून आणि सतत मात्र या ठिकाणी हा वैष्णवाची मांदियाडी येते आहे का नाही वैष्णवाची मांदियाडी का म्हटली माहिती का वैष्णवाची मांदियाडी म्हणजे असं आहे कोई किसमे मगम जिसकी लगी लगन वो उसमें आहे का नाही
बाबांचं तत्व समजून घेण्याकरता महाराज ते म्हणतात, बाबांचं तत्व समजून घेण्याकरता साधकच पाहिजे, बाधक नको. आणि साधक असला तर संतांची भाषा समजेल, नाही तर पोपटपंची भरपूर झाले. विठ्ठल विठ्ठल. आणि बाबांची भाषा समजण्याकरता चिंतन पाहिजे, अनुसंधान पाहिजे. आणि चिंतन असेल, अनुसंधान असेल आणि साधूच्या चरणामध्ये जर सतत लीन होत असेल आणि गुरुच्या वाक्यावर जर विश्वास असेल तर साधक बनू शकतो. अन्यथा आम्ही गुरुला सुद्धा नाव ठेवायला लागलो बरं का बाबा. आम्ही गुरुला म्हणतो बाबा. आता गुरुला म्हणजे गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे तत्व, गुरु म्हणजे माणूस नाही. पण ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं ते कोण आहे? ज्यांनी आपल्यापर्यंत तत्व आणून ठेवलं तो कोण आहे? ते बी आपले गुरुच आहे का नाही? मी तर दगडाला सुद्धा गुरु मानतो. या मताचा मी आहे. मी दगडाला सुद्धा गुरु मानतो बाबा. तुम्ही म्हणणार दगड कसं काय गुरु होऊ शकतो? अरे दगड सुद्धा गुरु आहे. इथून 3 किलोमीटर आहे का नाही, इथून 3 किलोमीटर चोबारी गाव आहे असं कोण सांगतं? दगडावर लिहिलेलं असतं इथून 3 किलोमीटर चोबारी आहे. मग कोण आहे तो? ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलं तर काय दगड गुरु नाहीये? महाराज विचार करा, या अभंगाचं चिंतन असं. महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान. काय त्या ब्रह्मज्ञानाला चुलीत घालायचे का? किडे पाडत फिरत असेल ब्रह्मज्ञान. नको नको म्हणे ते ब्रह्मज्ञान. नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव. माझी आत्मस्थिती, माझा भाव जागृत झाला पाहिजे. तुमचा भाव जागृत आहे म्हणून तुम्हाला अवस्था होतात. तुमचा भाव जागृत आहे म्हणून तुमच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होतं. तुमचा भाव शुद्ध आहे म्हणून तुम्ही मंडपात येऊन बसले. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, गोड चिंतन. महाराज म्हणतात आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त आहे आणि तू देव आहे. याच्या पलीकडे मला काही दुसरं नको. काही असेल तर फक्त एकच कर. काय? दावी मज रूप गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा. मला तुझ्या चरणावर माझा हा माथा ठेवू दे. कारण की हा माथा गर 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 कुठे बेल काही सांगता येणार नाही. हा माथा जर तुझ्या चरणावर झुकला तर याच्यामध्ये दुसरे बटाटे येणारच नाही. ठेवू दे चरणावरी माथा. आणि अलीकडे बटाटे जास्त भरले डोक्यामध्ये. काय म्हणा, एक वाक्य असं आहे हे खूप त्या ठिकाणी त्या महात्म्याने काय जाणून लिहिलं असेल काय माहिती, की बाबा चरणावरी माता गेल्यानंतर एक मस्तक झुकल्यानंतर माणसाच्या मनामध्ये अहंकार राहतच नाही, तो घडून जातो. ठेवू दे चरणावरी माथा. तुझ्या चरणावर माता ठेवू दे. कारण मला जर काही पाहायचं असेल, पाहीन श्रीमुख देईन लिंगन. का? आणि काय करेल? जिव्हे निंबलून उतरवीन. कशा करता? दावी मज रूप गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा. महाराज म्हणतात तुका म्हणे याशी, तुका म्हणे याशी न लावी उशीर. आता याला उशीर करू नको, वेळ वाया घालवू नको. माझे अभ्यंतर जाणून या. महाराज असं गोड चिंतन आहे. या अंशपाठाच्या अविष्ट चिंतन सोहळ्याला जमलेलं सर्व साधक माईबाप, जमलेलं सर्व महाराज मंडळी. आता या ठिकाणी हे दुसरं कीर्तन आहे. आमचे पहिले कीर्तनकार विजू महाराजांनी अभंग घेतला होता, धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन करायचं, धर्माचं पालन. धर्म म्हणजे काय? धर्म कळला पाहिजे यासाठी मात्र महाराजांनी गोड चिंतन सांगितलं. आपल्याला तिकडे जायचं नाही. बघा जीवनामध्ये माणसाला कळतं का? अरे प्राण्याला, जीवाला, प्राण्याला कळलं, पशूंना कळलं, ही गोष्ट आम्हाला कळू नाही का? बघा तुम्हाला एक गोड चिंतन सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तुमचं देवाचं काही बिघडलंय का? हो अक्का, देवाचं तुमचं काही बिघडलंय का? तुमच्या कधी आलेले आणि असं पकडे आलेले असं नाही ना? असं एकदम पुढे बोलीत बसा, टाळ्या वाचा, भजन करा, आनंद घ्या. आनंद संप्रदाय, आनंद घ्यायचा ना आपल्याला इथे. आपल्याला आता दिवसभर काय घ्यायचंय? आनंद घ्यायचा इथे. मग कसं करायचं? अरे हाताने काढीनं मुखाने चिंतन करायचं. काय कोणाचं जाऊ द्या तिकडे, कोणाचं काय ते घ्यायचं नाही आपल्याला. पण इथे आता तुम्ही काय बँक बॅलन्स भरायचंय का नाही? इथे बँक बॅलन्स भरायचा आहे. इथे आपण संसार सोडून बसलोय, असं किद्रेसारखं बसायचं नाही बरं का? एकदम प्रफुल्लित आणि आनंदित बसायचं. कसं चिंतन एकदम आणि गोड जर आपण त्या ठिकाणी ऐकलं तर मग त्या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे, आपल्या मनामध्ये जे चालू आहे, कोणी ते आता नवीन घेऊन बसला असेल, ती अवस्था खरी असते का?
आहे का नाही? मग नाम घेतल्यानंतर असं होतच का, असे प्रश्न बी असतात काही काहीच्या मनामध्ये. आता काही काही लोक या गोष्टीला घाबरतात, पण ही गोष्ट जी आहे ही केव्हा कळते? दुरून नाही. समुद्र किती खोल आहे हे जाण्याकरता वरून पाण्यावर मजा आहे का? त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी स्वर्गामध्ये असं आहे बुवा, स्वर्गामध्ये कल्पतरू आहे, स्वर्गामध्ये कामधेनू आहे का नाही? स्वर्गामध्ये बरंच आहे, पण स्वर्गामध्ये आहे ते पाहण्याकरता काय करावं लागेल? मरावं लागेल, आहे का नाही? मरावं लागेल. त्याच्यापेक्षा म्हणतात स्वर्गात कोणी पाहिलं इथे सर्व येते. इथे तुम्ही जी मनोकामना केली ना ते पुढं होईल. इथे कल्पतरू, गुरु हा कोण आहे? कल्पतरूच आहे. गुरु कोण आहे? अरे कल्पतरूच आहे. कल्पतरूची सुद्धा उपमा अपुरी पडते गुरुला. कल्पतरूची सुद्धा उपमा अपुरी पडते गुरुला. पण कल्पतरू आहे, तुम्ही मनामध्ये वाईट वासना करा का चांगली करा, ती पुरी झाल्याशिवाय वाईट बी होते, पुरी होत नाही असं नाही. मरायचंय ना मग कर, आहे का नाही? मरायचं ना जाय मग तिकडे, एकदा दोनदा मार्गदर्शन कितीदा. तसं ऐकायचं असं टाइमपास न करता चिंतनाकडे येतो की जीवनामध्ये माणसाला या गोष्टी कळव्या. नको ब्रह्मज्ञान कशा करता सांगितलं? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आता नामदेवाचं जर चरित्र पाहिलं तर कथा भाग मला सांगायचा नाहीये. नामदेवाचा जर विचार केला तर भगवंताच्या, आणि भगवंत त्याच्या कीर्तनात नाचायचे असे बरेचसे आपण ऐकलंय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. त्याच्या कीर्तनात देव नाचायचे, त्याच्या हाताने दूध प्यायचे, बरोबर का नाही? त्याच्या हाताने दूध प्यायचे, त्याने हात मारल्या बरोबर देव पडत यायचा. हे तुम्हाला मान्य आहे का नाही? मग तरी सुद्धा त्याला संतांकडे जावं लागलं आणि ही गोष्ट समजून घ्यावी लागली. नको ब्रह्मज्ञान. अरे एका ठिकाणी म्हटलंय, जिसको नहीं है बोध गुरु ज्ञान क्या करे, जिसको नहीं है बोध गुरु ज्ञान क्या करे, निज रूप को नहीं जाना पुराण क्या करे, जिसको नहीं है बोध गुरु ज्ञान क्या करे, निज रूप को नहीं जाना पुराण क्या करे, जिसको नहीं है बोध गुरु ज्ञान क्या करे, निज रूप को नहीं जाना पुराण क्या करे, निज रूप को नहीं जाना पुराण क्या करे. अरे महाराज, त्या प्रभूच्या चरणामध्ये मोठे ज्ञानी आले, है का नाही? त्या प्रभूच्या चरणामध्ये मोठे ज्ञानी आले, पण मात्र काय करायचं त्या ब्रह्मज्ञानाला? आत्मस्थिती भाव नसेल तर. ऐका गोष्ट सांगतो, चिंतन सांगतो. चिंतन लवकर तुमच्या लक्षात येईल म्हणून चिंतनाकडे जातो. चिंतन असं आहे, काय झालं माहितीये का? एकदा प्रभू रामचंद्रांना काही वेळेस गरज पडली म्हणून समुद्राच्या तीरावर समुद्राला आराधना केली. समुद्राला ऐकतायत ना? समुद्राला आराधना केली. समुद्राला आराधना केल्यानंतर समुद्राला सांगितलं, हे समुद्र देवा, अरे लंकेमध्ये जायचंय, त्या रावणाचा वध करायचाय, आम्हाला मार्गदर्शन करा. 21 दिवस अनुष्ठान केलं. 21 दिवस अनुष्ठान केल्यानंतर समुद्र वर येत नाही. अहंकार झाला त्याला, आणि तसा अहंकार होतो प्रत्येकाला. मला बी होतो किंवा अहंकार, मला एवढं चांगलं बोलता येतं बा, होत नाही? होतोच. मी मान्य केलं त्या गोष्टीला का होतोच. आणि तो अहंकार घालवण्याचं साधन म्हणजे चिंतन आहे. ते अहंकार घालवण्याचं साधन म्हणजे अनुसंधान आहे. ते अहंकार घालवण्याचं साधन म्हणजे हा माथा कुठेतरी झुकला पाहिजे. आपल्या वैष्णवामध्ये काय माहिती का? भेदभाव अजिबात नाही. वैष्णवाचा धर्म असा आहे की ते भेदभाव करत नाही, आणि जो भेदभाव करत असेल तो वैष्णवच नाही, या जातनात नाही, तो अजिबात नाही. तो किती ब्रह्मज्ञान होत असेल तर तो या जाताचा नाहीच आहे. कारण का? भेदभाव जीवनामध्ये नको पाहिजे. कारण की आमचा तो अमंगळ म्हटलंय त्याला, ती गोष्ट अमंगळ आहे. आणि म्हणून आम्ही एवढं जर वाचतो, आम्ही जर एवढं जाणतो, आम्ही संतांच्या सान्निध्यात राहतात, महात्म्यांच्या चरणाजवळ बसून सत्संग करत असताना आम्ही जे मंथन करतो. आता बाबा जेव्हा सांगतात, रावसाहेब बाबांजवळ जेव्हा बसतो किंवा धनराज बाबांजवळ जेव्हा बसतो, जे मोठे अधिकारी जेव्हा बसतात, ते काही अशा संसाराच्या गोष्टी सांगत नाही, तेव्हा ते सत्संग करत असतात. आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून त्यांना माहितीये हे समोर जे बसलेत ना, हे वेचण्याकरता बसलेत, काहीतरी घेऊन जातील, आणि ही गोष्ट यांना कुठेतरी काम पडणार आहे, तेवढ्याकरता सत्संग आहे. पण आमचं काय आहे? आम्ही मोठ्याच्या ठिकाणी बसत नाही आणि वायबा ठिकाणी बसल्याशिवाय राहत नाही. आमचं सत्संगामध्ये चित लागत नाही. त्यांनी काय केलं, तो काय करत होता, इथे चांगलं चित लागतं आपलं, आहे का नाही? वायबार कुठले, माझं वेगळंच काम आहे थोडंसं. आणि मी असं बोललो म्हणजे मग काहीचे फोटो दुखतात, त्याला कोणी बोलावं तुम्ही रिकामं काम.
बरं का, कठीण काम. आणि माझं सर्व सोरड आहे सर्व. मला काही कोणाची भेडबाळ आता तुम्ही ऐकलं का नाही, तू का म्हणे नाही काय भेडबाळ ठेवायची नाही. बस एक गुरु समोर ठेवायचा. माझे पहिले गुरु अनुग्रह ज्यांनी केला ते धनराज बाबा. आणि मला ज्यांनी प्रबोध केला बाबांनी सांगितलं काही घाबरायचं नाही. आणि ज्यांनी अधिकार दिला ते माझ्या समोर बसले. आणि त्यांनी मला सांगितले भाऊ जीवनामध्ये खरं बोलायला कुठे घाबरायचं नाही. मग तो गुरु असो आणि या कामासाठी जर गुरु बी आला असेल ना मग आड आला म्हणून फोड गेला. मग गुरु बी असला तरी मग पुढे असला तरी काही हरकत नाही. पण खरं बोलायला मात्र घाबरायचं. आता माझा असा प्रश्न तुम्हाला आहे की मला सांगा गुरु हा माणसाचा गुरु माणूस असतो का? असतो. अरे आम्ही तिथेच अडकून बसलो. मी याचा गैरसमज करायचा नाही. ज्यांनी पोहोचवलं आपल्यापर्यंत त्यांचा आदर करा. ते आपले गुरुच आहेत. ज्यांनी हे तत्व आपल्यापर्यंत पोहोचवलं ते आपले गुरुच आहेत. असा गैरसमज करायचा नाही की मी त्यांना गुरु म्हणायचं नाही असं नाही. पण त्यांनी जे आपल्या कानात पेरलं तो गुरु आहे. आणि त्या गुरुवर पूर्ण विश्वास पाहिजे तुमचा. अनाधिकाराने हा गुरु जाणार आहे. राहील का हा गुरु? शरीराचा गुरु राहणार आहे. पण जो गुरु तुमच्या जवळ दिला तो राहील का नाही? राहील ना. तो जाणार आहे. मग त्याच्यावर विश्वास ठेवा. कशाला किडे पाडतात बाबा? अरे कधीतरी विचारा ना, कोणाला तरी विचारा. माहिती नसेल तर विचारा. धरा बडकट भाव तुम्हापाशी आहे देव का हो इळता रानोराणी आणि पुसा संतांची लावणी. संतांना विचारा. आणि ही गोष्ट समजत नसेल ना तर कोणीतरी अधिकाऱ्याजवळ जाऊन विचारा. भाऊ बाबा हे तुमच्या मंडपादीची गोष्ट होती नेमकं काय? तुम्ही जर विचारलं तर ते सांगतील ना, तुम्हाला सांगतील ना. बाबांनी मी सांगा मी काही बावरड आहे का लोकांच्या अंगामध्ये आणायला? आणि तेव्हा काय अंगात येतो का? आताल बांधू पाताल बांधू आणि घरनं बितडं कोण बांधू? काय काम कठीण काम आहे बा. विषय वेगळा आहे. म्हणून कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये गोष्ट घडली पाहिजे. आणि करण्याकरता मी नेहमी सांगत असतो बघा, माझं बोलणं जरा अवघड आहे. तुम्हाला स्पष्टीकरण करून देतो. स्पष्टीकरण करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण की स्पष्टीकरण झालं पाहिजे तरच ती गोष्ट कळते. अन्यथा कळत नाही. काय झालं माहिती का? आमच्या जीवनामध्ये या गोष्टी कळत नाही. म्हणून बघा आता प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्या समुद्राला आराधना केली, विनंती केली 21 दिवसापर्यंत, पण समुद्र येत नाही वर, म्हणून चापेतून पाणी काढला. त्या दिवसापासून एक म्हण आहे, चहा बी प्यान माझ्याकडे मी पहा विठ्ठल विठ्ठल. काय होतं माहिती का? माझं वय जास्त झालं म्हणून मला यात पडून जाते. कुठे होतो मी? काय कीर्तनात होतो का? कीर्तनात आहेतच. तुम्हाला बी माहिती पाहिजे. समुद्राच्या तीरावर ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने 21 दिवस अनुष्ठान केलं, त्या समुद्राने वाट दिली नाही किंवा तो बाहेर सुद्धा आला नाही. जो जगाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे, जो विश्व चालवणार आहे आणि तो आराधना करतोय, कारण ते मर्यादा पुरुषोत्तम होते. आणि म्हणून समुद्राला ही गोष्ट कळली पाहिजे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी चापेतून बाण काढलं. बाणाला मंत्र लावला तोपर्यंत समुद्राला कळलं. समुद्र म्हणतो हा जगाचा बाप ज्याने आपल्याला निर्मिती केली, जो विश्वाचा मालक आहे आणि तो आपल्या तीरापर्यंत येऊन पोहोचलाय आणि तो आपल्याला आराधना करतोय. म्हणून तो आता घाबरला आणि शरण आला. अर्जुनाला भगवंत सांगत असताना, अर्जुना जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण, या लागे शरणांगत अर्जुना मत निचेको. जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याच्यावर मी कृपा करतो. आणि आता समुद्र सुद्धा त्राहिमाम 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 करत आला. त्राहिमाम म्हणजे प्रभू मी तुम्हाला शरण आहे, प्रभू मी तुम्हाला शरण आहे, मला माफ करा. प्रभूने त्याला माफ केलं आणि त्याला सांगितलं, समुद्रा अरे बाबा इकडून तिकडे त्या पलीकडे अथांग अशा पाण्याच्या पलीकडे मला जायचंय, मला जरा मार्ग दाखवशील? कसं जायचं तिकडे? त्या रावणाचा वध करायचंय. प्रभू मी काय तुम्ही सर्व जाणणारे आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मला विचारताय की तुमचं मोठं पण आहे. मी तुम्हाला सांगतो काय नेमकं कसं काय या पाण्यावर आम्ही तिकडच्या थडीला जायचं, लंकेवर चढाई करायची, रावणाचा वध करायचा. तेव्हा त्या समुद्राने सांगितलं, प्रभू तुमच्या या सर्व भक्तामध्ये, आता माझ्या मागे एक वाक्य बोलायचं सर्वांनी, माझ्या मागे एक वाक्य सर्वांनी बोलायचं. पहा कसं आहे, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी सर्व सेवक बोलवले, आता प्रभू रामचंद्रांनी ज्या टाइमला मदत केली ते कोण होते? कोण होते? वा जोरात बोला, वा वा नर. वा जो धर्माच्या कार्याला मदत करतो तो वा नर.
अरे तो नर तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरका जाणे. अरे आज ना उद्या ना प्रवा ही गोष्ट लक्षात येणारच आहे. आपण त्याचा खेद करायचा नाही आणि ज्याच्या भाग्यात आहे त्याला मेंढ्याशिवाय राहणार नाही. पण ज्याच्या भाग्यातच नाही तुम्ही काही बी केलं तरीही त्याला ही गोष्ट मिळू शकत नाही, अन्यथा मिळू शकत नाही. का कशाला करायचं महाराज? तर ऐका, समुद्राने त्यावेळेस सांगितलं प्रभू तुमच्या सैन्यामध्ये दोन तुमचे असे भक्त आहेत की त्यांनी जर दगडाला हात लावला तर दगड पाण्यावर तरंगतो. म्हणजे असं कोण आहे? तर त्यांचं नाव सांगितलं. एकाचं नाव नोड आहे, दुसऱ्याचं नाव नेड आहे. महाराज विचार केला तर प्रभू रामचंद्रांनी त्यांना समोर बोलवून सांगितलं आता तुम्हाला हे कार्य करायचंय. सुग्रीव, जामीवंत, हनुमंत सर्वांना सांगितलं तुम्ही आता भले डोंगर आता तुम्हाला तर दगड आणून यांच्याजवळ द्यायचं आहे आणि आता हे कार्याला आपण सुरुवात करायची आहे. आणि झाली बा कार्याला सुरुवात. सुग्रीव त्या ठिकाणी, हनुमंत, जामवंत ही सर्व मंडळी लागलेल्या कामाला दगड आणायचे आणि ते दगड पाण्यावर सोडायचे आणि सहज दगड पाण्यावर तरायचा. इथपर्यंत बरोबर आहे. आता निर्माण आहे का बरं? मी सांगितलं 4:45 वाजेपर्यंत मला टाइम आहे आणि या हंस बाळाच्या या वाढदिवसाच्या या पर्वकाळावर हीच मागणी देवाकडे करायची की देवा त्याला सुद्धा बाकीच्या गोष्टी नको. जसा आज आमचा चैतन्य भाऊ, जसा त्यांचा परिवार एवढा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर सुद्धा सावरण्याची ताकद माझ्या समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या नामामध्ये होती. बाबांनी त्यांना दिली. नाही तर अन्यथा बाकीच्या लोकांची जरी बकरी मरून गेली तरी ते वैष्णव मिळवायला येत नाही. काही हसण्यासाठी नाही सांगत आहे महाराजांनी. विचार करा, एवढे दुःखाचा डोंगर आल्यावर सुद्धा महाराज बाबांच्या तत्वाशी डगमगले नाही. कारण की शरीराचा धर्म आहे कारण हा मृत्यू लोक आहे. इथे कोणीच राहिले, येथे कोणी राहण्याकरता नाही. येथे न उरवाले अवतार, हा येरते पामर जीव किती. आणि म्हणून ऐकायला खूप गोड चिंतन आहे. महाराज जेव्हा दगड पाण्यावर तरंगायला लागली आणि दगड एकामेकाला जोडायला लागले आणि हे बी नाचायला लागले. आता सेतू तयार होतोय. एका दिवसामध्ये 12 योजन सेतू तयार झाला. किती बाबा? किती? 12 योजन सेतू तयार झाला एका दिवसामध्ये. आमच्या बाबांचं वाक्य होतं, आम्ही ऐकलं नाही पण बाबाच्या मुखातून आम्ही ऐकतो, मोठ्या अधिकाऱ्यांच्या मुखातून आम्ही ऐकतो आणि हाय मी ऐकतो तेच सांगतो आम्ही, दुसरं काय सांगतो. बाबा सांगायचे भाऊ त्याला अहंकार झाला. कोणाला? त्या नळ आणि निळाला काय झाला? अहंकार. आम्ही एका दिवसात 12 योजन सेतू तयार केला. तुम्ही केला का तो? मास म्हण होती गाड्याखाली मग कोण ओढत होते हे. आणि यांना आता असं वाटायला लागलं आम्ही गाड ओढतो बा असं. ए आप्पा बाबा 10 लोकांना सुद्धा प्रवचन सांगायचे, 2 लोकांना सुद्धा प्रवचन सांगायचे. एवढा महाराष्ट्र गाजवला. अरे टाळ नको म्हणून सांगतो, डगमगली ही दुनिया सारी, पाप वाढले भारी, पांडुरंगा दुनिया बिघडली सारी, पांडुरंगा दुनिया बिघडली सारी, पांडुरंगा दुनिया बिघडली सारी. बरोबर आहे ना? काय बोललो समजलं? एकूण का त्यात नाही बरं, मात्यातलंय भावगीत आहे पण कसं गोड आहे. काय? डगमगली ही दुनिया सारी. कोणी डगमगली सांगू? या व्यासपीठावरल्या कीर्तनकारांनी. यांनी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं. दादा कशा करता? हे भरण्याकरता. हा मला तारका भेटणार नाही आणि हा मला कोणी बोलवणार नाही. खऱ्याचं खोटं. खरं न जाय खोटं, खरं न जाय खोटं.